नाशिकच्या मालेगावमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते। पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मालेगावातील कॅम्प भागात घडली। अनिकेत जगताप असं आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी पत्नी, सासू सासऱ्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला असून सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे। मात्र मुख्य आरोपी असलेली पत्नी अद्याप फरार आहे। फरार पत्नीला तातडीने अटक करा, अन्यथा आत्मदहन करू असा संतप्त इशारा आता मृत अनिकेतच्या कुटुंबियांनी प्रशासनाला दिला आहे। माझं नाव बाळासाहेब हनुमंत जगताप। माझ्या मुलाचं लग्न झालं होतं प्रेमविवाह प्रकरणी आणि त्यात आमच्या सूनबाईंनी खूप त्याला टॉर्चर केलं। एवढं टॉर्चर केलं ते शेवटी त्याला आमच्यातनं हिरवून नेलं आणि त्याने शेवटी कुठल्याही गोष्टीचं आम्हाला सांगितलं नाही। पण त्या गोष्टीमध्ये त्याने विचार नाही केला। तर आईबाप आहे, पण त्याने वारंवार त्याच्या पत्नीने टॉर्चर करून आणि त्याला भाग पाडला आत्महत्या करण्यासाठी। त्याने कुठल्याही गोष्टीचा हा विचार पण केला नाही आणि आम्ही पण केला नव्हता तर असं कधी घडेल। परंतु ते मेसेज वगैरे तिने टाकले आणि त्या मेसेजप्रमाणे तिने सांगितलं तर मी माझ्या आईवडिलांची झाली नाही तर तुझी काय होणार। त्यामुळे त्याने आपल्या स्वतःलाच सगळ्या गोष्टी हिरवून घेतल्या आणि आपलं जीवन त्याने त्याग केलं। सुरेखा बाळासाहेब जगताप। माझ्या सूनबाईने माझ्या मुलाला खूप त्रास दिला। पोलीस सुद्धा कारवाई करत नाही। काही पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेऊ आणि कठोर मनाने पोलिसांनी तिची कारवाई केलीच पाहिजे। आम्हाला न्याय मिळवून दिलाच पाहिजे। आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही ठाम बसून SP ऑफिसापुढे बसू। माझं नाव राहुल पवार। माझ्या शालकने आत्महत्या केली। त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त त्याची जी वाईफ आहे तिने तिच्या पूर्ण कुटुंबियांनी केलं। अद्याप पहिले तर पोलीस प्रशासन एवढं सगळं घडून सुद्धा गुन्हा दाखल करत नव्हते। तर सगळ्या परिवाराच्या व जे समाजाच्या हट्टीमुळे तो गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल होऊन बी तपास प्रॉपर होत नाही। त्या तपास तिचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला, तिचा CDR काढण्याचे जे ऑनलाईन जे पुरावे तिच्यावाले सगळे दिले, तरी पोलीस तिच्या बाबतीत तपास करण्यात टाळाटाळ करतात असं आम्हाला निर्देशनात येत आहे। तिच्या वडिलांना तिच्या आईला अटक केलं। त्यांचा PCR घेण्याऐवजी पोलिसांनी MCR करून घेतला। त्यांना ताब्यात ठेवलं असतं, त्यांच्याकडून ती चौकशी निघाली असते की ती कुठे आहे काय आहे हे त्यांनाच माहिती। आणि तिला लपवण्यामागे तिचा जो काका आहे तो विकास ढिवरे म्हणून त्याचा पूर्णपणे हात आहे। पोलिसांना एक विनंती आहे की त्यांना ताब्यात घ्यावा, त्याचा CDR काढावा, त्याच्याकडून चौकशी करावी। ती मुलगी अद्याप लगेच त्याला मिळवून येईल। जर ती एवढ्या 2-3 दिवसात ती मुलगी जर मुख्य आरोपी सापडली नाही तर आम्ही SP ऑफिस समोर आंदोलन करू, पूर्ण परिवार मिळून आमरण उपोषण करू किंवा आत्मदहन करू। आम्ही प्रशासनाला एवढीच एक विनंती साकडं घालणं आहे की लवकरात लवकर तिला आरोपीला अटक करावी आणि तिला कठोर शासन व्हावं या बाबतीत त्यांनी निर्णय घ्यावा। यातील मयत अनिकेत बाळासाहेब जगताप, वय वर्ष 26, राहणार मालेगाव याने त्याच्या पत्नीच्या छळाला तसेच सासू सासऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। त्यामध्ये यातील आरोपींनी वेळोवेळी मयत अनिकेत यास जेलमध्ये टाकण्याच्या तसेच जीवन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या। तसेच निरनिराळ्या केसेस करून त्यांची हाल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली। तू मरून जा, तुझा काही फायदा नाही, तू काही कामाचं नाही, मला तुझ्या सोबत राहायचं नाही असे त्याला वारंवार बोलून त्याचा मानसिक छळ केला व त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले। म्हणून यातील मयत याने आत्महत्या करून आपले स्वतःचे जीवन संपवले आहे। त्याबाबत आपल्या पोलीस स्टेशनला वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असून यामध्ये यातील मयताची पत्नी श्रुती जगताप, तसेच सासरे सुभाष धिवरे, सासू वंदना धिवरे, तसेच यातील श्रुती जगताप हिची मामी उज्ज्वला पवार अशा 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे। व त्यातील आरोपी क्रमांक 2 सुभाष धिवरे व आरोपी क्रमांक 3 वंदना धिवरे अशा दोघांना अटक केली असून ते सध्या मजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे। तसेच आरोपी क्रमांक 1 श्रुती जगताप व उज्ज्वला पवार या दोघांचा सध्या तपास करीत आहोत। ते अद्यापपर्यंत मिळून आलेले नाही। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।